नमस्कार. आपल्या मुलांचा राग, त्यांचे हट्ट आणि कधीकधी त्यांचं ते मोठमोठ्याने ओरडणं, हे सगळं पालक म्हणून आपल्यासाठी किती आव्हानात्मक आणि गोंधळात टाकणारं असू शकतं नाही का? तर आज आपण मुलांच्या या रागामागचं विज्ञान काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि अशा वेळी शांतपणे नातं कसं जपता येईल हे शिकणार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी हो ना, रंगमध्ये. अगदी असंच वाटतं आणि असं वाटणं खूप साहजिक आहे. मुलांच्या मोठ्या भावनांना हाताळणं हे खरंच खूप कठीण असू शकतं. पण काळजी करू नका. आज आपण या ज्वालामुखीच्या आत नेमकं काय शिजत आहे हेच समजून घेणार आहोत. म्हणजे मग त्याला शांत करायला आपल्याला नक्कीच मदत होईल. हो ना, अगदी. चला तर मग थेट मूळ मुद्द्याकडे येऊया. मुलांच्या रागाच्या भरात त्यांच्या मेंदूमध्ये नक्की काय घडत असतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण एकदा का आपल्याला हे का होतंय हे समजलं की मग ते कसं हाताळायचं हे आपोआप सोपं होऊन जातं. आता मेंदूचं विज्ञान आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा की आपल्या मेंदूचे दोन महत्त्वाचे भाग आहेत. एक आहे वरचा मेंदू, जो एकदम शहाण्यासारखा विचार करतो, निर्णय घेतो आणि स्वतःवर नियंत्रण ठेवतो. आणि दुसरा आहे खालचा मेंदू, जो मोठ्या भावना जसं की राग आणि भीती यांना हाताळतो. हाच तो भाग आहे जो आपल्याला लढा किंवा पळा म्हणजे फाईट और फ्लाईट मोडमध्ये घेऊन जातो. डॉक्टर डॅन सिगल यांनी याला एक खूप छान नाव दिलंय, फ्लिप्ड लिड मॉडेल. म्हणजे झाकण उलटणं ही एक भन्नाट संकल्पना आहे. बघा, जेव्हा मुलं खूप जास्त रागावतात तेव्हा त्यांचा तो भावनिक म्हणजे खालचा मेंदू विचार करणाऱ्या वरच्या मेंदूवर पूर्णपणे ताबा मिळवतो. अक्षरशः त्यांचं विचार करण्याचं बटन तात्पुरतं बंद पडतं. आणि म्हणूनच या फ्लिप्ड लीड अवस्थेबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा मुलाचा तार्किक मेंदू बंद असतो तेव्हा त्याला काहीही समजावून सांगणं, तर्क लावणं किंवा ओरडणं हे सगळं पूर्णपणे व्यर्थ असतं. उलट यामुळे त्यांचा राग अजूनच वाढू शकतो, कारण त्या क्षणी त्यांच्यात समजून घेण्याची क्षमताच नसते. मग यावर उपाय तरी काय आहे? इथेच आपल्याला आपल्या दृष्टिकोनात एक मोठा बदल करण्याची गरज आहे. मुलांच्या वागण्यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी त्यांच्याशी एक मजबूत नातं कसं जोडता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. इथे शिस्त आणि शिक्षा यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शिस्त ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे शिकवणे. शिस्तीचा उद्देश मुलांना नवीन कौशल्य शिकवून सक्षम करणं आहे. याउलट शिक्षेचा उद्देश भीती दाखवून त्यांच्या वागण्यावर नियंत्रण मिळवणं आहे. सोप्या भाषेत शिस्त नातं जोडते तर शिक्षा नातं तोडू शकते. डॉक्टर रॉस ग्रीन यांचं हे वाक्य तर अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात की मुलं मुद्दामहून वाईट वागत नाहीत. जेव्हा त्यांच्याकडे एखादी कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य नसतात तेव्हाच त्यांचं वागणं आपल्याला आव्हानात्मक वाटतं. हा विचारच खूप मोठा बदल घडवू शकतो. आणि हे चित्र बघा, हा बदल किती सुंदरपणे स्पष्ट करतंय. जेव्हा आपण मुलाच्या वागण्याकडे तो मुद्दाम करत नाहीये तर त्याला अजून जमत नाहीये ह्या नजरेने पाहतो, तेव्हा आपला दृष्टिकोन आपोआपच रागावण्याऐवजी सहानुभूतीने मदत करण्याचा होतो. आपण पालक म्हणून अधिक जिज्ञासू बनतो. जर हा नवीन दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण विषय तुम्हाला पुढेही पाहता येतील. चला, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. म्हणजे जेव्हा मूल रागाच्या भरात असतं, नेमकं त्या क्षणी आपण काय करू शकतो? आता आपल्याकडे एक नवीन मानसिकता तर आहे. तर चला, काही व्यावहारिक गोष्टी पाहूया. याला सहनियमन किंवा को रेग्युलेशन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण शांत राहून त्यांना शांत व्हायला मदत करणं. लहान मुलं स्वतःच्या भावनांना शांत करण्याची क्षमता घेऊन जन्माला येत नाहीत. ते हे कौशल्य आपल्याकडूनच शिकतात. जेव्हा आपण शांत राहून त्यांना आधार देतो तेव्हा ते अक्षरशः आपली शांतता उधार घेतात आणि हळूहळू स्वतः शांत व्हायला शिकतात. डॉक्टर डॅन सिगल एक सोपी पण खूप प्रभावी युक्ती सांगतात. नेम इट टू टेम इट. म्हणजे त्या भावनेला नाव द्या आणि तिला शांत करा. यामागे एक छोटंसं पण महत्त्वाचं विज्ञान आहे. जेव्हा आपण त्यांच्या भावनेला ओळखतो आणि तिला नाव देतो तेव्हा मेंदूचा भावनिक भाग शांत व्हायला मदत होते. इथे काही सोपी वाक्य आहेत जी आपण वापरू शकतो. जसं की, मला दिसतंय की पार्क सोडावं लागल्यामुळे तू खूप रागावला आहेस. किंवा, तू नक्कीच खूप दुःखी असला पाहिजेस, मी तुझं ऐकायला तयार आहे. ह्यातून आपण त्यांच्या भावनेला फक्त ओळख देत असतो. आपण हेही म्हणू शकतो, तुला रागवायची परवानगी आहे पण मी तुला कोणालाही मारू देणार नाही.
या वाक्यांमधून मुलाला वाटतं की कोणीतरी त्याला समजतंय आणि त्याचा भावनिक मेंदू शांत होऊ लागतो. रागाच्या क्षणी मुलांना शांत करणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे ते म्हणजे भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी मुलांमध्ये आवश्यक कौशल्य विकसित करणं. चला तर मग आता दीर्घकालीन उपायांवर लक्ष केंद्रित करूया. डॉक्टर रॉस ग्रीन प्लॅन बी नावाची एक पद्धत सांगतात. ही पद्धत म्हणजे मुलांसोबत बसून समस्या सोडवणे. यात 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, सहानुभूतीने मुलाची बाजू पूर्णपणे समजून घ्या. दुसरी, तुमची चिंता काय आहे हे शांतपणे सांगा. आणि तिसरी, दोघांनाही पटेल असा उपाय शोधण्यासाठी एकत्र मिळून विचार करा. शांत होण्याचा कोपरा किंवा कामडाऊन कॉर्नर हे खूप छान साधन आहे. पण लक्षात ठेवा, ही शिक्षेची जागा नाही, तर मुलाला स्वतःच्या भावनांना शांत करण्यासाठी मदत करणारी एक सुरक्षित, प्रेमळ जागा आहे. इथे दाखवल्याप्रमाणे तिथे स्पर्शासाठी एखादं मऊ ब्लँकेट किंवा पाहण्यासाठी ग्लिटर जार यासारख्या वस्तू ठेवता येतात, ज्या मुलांना शांत व्हायला मदत करतात. तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून या आठवड्यात अशी कोणती एक छोटीशी समस्या आहे जी तुम्ही तुमच्या मुलासोबत प्लॅन बी वापरून सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. जरा विचार करून बघा. जर या माहितीमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि ती उपयुक्त वाटली असेल तर कृपया याला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या भागात लवकरच भेटूया.